बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यात घडलेली ही घटना सध्या सगळ्यांच्याच अंगावर काटा आणणारी ठरली आहे। ममता कुमारी नावाच्या महिलेनं सांगितलं की तिच्या सोनोग्राफीमध्ये स्पष्टपणे जुळी मुलं असल्याचं सांगण्यात आलं होतं। दोन्ही बाळं पूर्णपणे निरोगी असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं। मात्र डिलिव्हरीसाठी जेव्हा ती रुग्णालयात दाखल झाली तेव्हा तिला वेगवेगळ्या सल्ल्यांनी गोंधळात टाकलं गेलं। सरकारी रुग्णालयातून खासगी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला आणि तिथंच या घटनेला धक्कादायक वळण मिळालं। सर्व काही व्यवस्थित होईल अशी खात्री देण्यात आली होती, पण पुढे जे घडलं ते कुणालाही अपेक्षित नव्हतं। डिलिव्हरीच्या वेळी ममतानं स्वतः सांगितलं की तिला 2 बाळांच्या रडण्याचा स्पष्ट आवाज ऐकू आला। त्या क्षणी तिच्या मनात खात्री होती की जुळ्या बाळांचा जन्म झालाय, पण काही वेळातच ती बेशुद्ध झाली आणि जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा चित्र पूर्णपणे बदललं होतं। तिच्या आईच्या हातात फक्त एकच बाळ देण्यात आलं। रुग्णालयाकडून कारण दिलं गेलं, सूज असल्यामुळे पोट मोठं दिसत होतं, पण ममता आणि तिच्या कुटुंबाला हे कारण पटेना। उलट जेव्हा त्यांनी 2 बाळांबद्दल प्रश्न विचारले तेव्हा त्यांना शांत करण्याऐवजी शिवीगाळ आणि धमक्या दिल्या गेल्या। एक बाळ घ्या आणि निघून जा असं सांगितल्यावर भीतीपोटी ते घरी परतले, पण मनातला संशय कायम राहिला। खरा धक्का त्यानंतर बसला। काही महिन्यांनी माहिती मिळाली की ममतानं खरंच एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला होता। ही माहिती मिळताच गावात खळबळ उडाली। नातेवाईक आणि ग्रामस्थांनी पुन्हा त्या क्लिनिकचा रुख केला, पण तिथं जाऊन पाहता तर संबंधित महिला कर्मचारीच फरार झाल्या होत्या। आता या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली आहे आणि तपास सुरू आहे, पण सगळ्यात मोठा प्रश्न अजूनही कायम आहे। जर खरंच 2 बाळांचा जन्म झाला होता तर दुसरं बाळ नेमकं कुठं गेलं? हा निष्काळजीपणा होता की काहीतरी मोठा रॅकेट? या प्रश्नाचं उत्तर अजूनही धूसरच आहे।